पुढची बातमी आहे ती नागपुरातल्या पेपर फुटीच्या संदर्भातली। नागपुरामध्ये 12वीचे काही पेपर फुटले आणि या प्रकरणामध्ये पेपर फोड्याला जेव्हा पकडलं तेव्हा त्याच्याकडून धक्कादायक खुलासे करण्यात आले। पेपर फोड्याने म्हटलंय की 12वीचे त्यांनी 2 नाही तर 3 पेपर फोडले आहेत। भौतिक, रसायन या 2 विज्ञान विषयक अभ्यासक्रमाबरोबरच त्याने गणिताचाही पेपर फोडला। ही सगळी माहिती या पेपर फोड्याच्या मोबाईल मधल्या व्हॉट्सॲप चॅट मधून मिळालेली आहे आणि विशेष मुद्दा असा की त्याच्या या व्हॉट्सॲप चॅटला डिलीट करण्यात आलं होतं, पण पोलिसांनी ते डिलीट केलेलं व्हॉट्सॲप चॅट पुन्हा एकदा कमावलं आणि त्यातूनच त्याच्याकडून फोडलेल्या पेपरच्या प्रती सुद्धा प्राप्त केल्या। बारावीचे 3 पेपर फुटले त्या संदर्भातला हा तपशील आता आपल्या समोर येतोय। उघडकीस आलं की सीलबंद लिफाफ्यातली एक प्रश्नपत्रिका गायब आहे। या लिफाफ्यामध्ये 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिकाच असल्याची पर्यवेक्षकाने तक्रार केली। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताच्या पेपर वेळेला या घटना घडल्या। पर्यवेक्षकांनी केंद्र प्रमुखाला आणि तसंच केंद्र प्रमुखानं बोर्डाला या संदर्भातला एक अहवाल दिला आणि त्यातूनच समोर आलं की कुठले कुठले पेपर फुटलेले आहेत। छापखान्यातून सीलबंद पाकिटं परीक्षेच्या दिवशी केंद्रावर पाठवली जातात, पण त्याच्या ऐवजी तिथे सीलबंद पाकिटातूनही एक पेपर गायब आढळला, म्हणजेच एक प्रश्नपत्रिका कमी होती।